ज्या व्यक्तीनं, ज्या मार्शलनं हे सगळं थांबवलं, त्यांना ज्यावेळी मी जाऊन भेटलो, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांना धन्यवाद देण्यासाठी त्यांनी या सभागृहाचा उल्लेख मंदिर असा केलाय. तर मी आता सांगितलं ना की याच्या बाबतीमध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचे प्रकार घडू नये यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांनी कुठंतरी कठोर पावलं उचलली पाहिजे. नमस्कार, आपल्यासोबत आहेत उद्योग मंत्री उदय सामंत. सर, काल जो विधान भवनाच्या परिसरात प्रकार घडला मारहाणीचा, त्याबद्दल आपले काय मत आहे? माझं वैयक्तिक मत, तो जो प्रकार आहे तो निंदनीय प्रकार आहे. मी देखील माझ्या कार्यकर्त्यांना सभागृहामध्ये घेऊन येत असताना काही डिसिप्लिन शिकवला पाहिजे. शेवटी हे पवित्र ठिकाण आहे. आजचा एक तुम्हाला मी किस्सा फक्त सांगतो की ज्या व्यक्तीनं, ज्या मार्शलनं हे सगळं थांबवलं, त्यांना ज्यावेळी मी जाऊन भेटलो, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांना धन्यवाद देण्यासाठी त्यांनी या सभागृहाचा उल्लेख मंदिर असा केलाय. पण या मंदिरामध्ये येत असताना अतिशय शिस्त असली पाहिजे. तो कुठच्याही पक्षाचा असू दे, मला पक्ष नेता याच्याशी काही घेणं देणं नाही, पण या सभागृहाचं पवित्र राखलं गेलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. आणि ते राखण्यासाठी पुढच्या अधिवेशनापासून ही सगळी गर्दी कमी झाली पाहिजे आणि मोजकीच लोक जे आवश्यक विधिमंडळामध्ये आहेत त्यांनाच पासेस दिले गेले पाहिजे. भविष्यात अशा घटना घडू नये विधान भवनासारख्या पवित्र परिसरात, यासाठी सरकार म्हणून काय उपाययोजना? तर मी आता सांगितलं ना की याच्या बाबतीमध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचे प्रकार घडू नये यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांनी कुठंतरी कठोर पावलं उचलली पाहिजे. महाराष्ट्रातून उद्योग पळवले जात आहेत असा आरोप पुन्हा एकदा विरोधकांकडून करण्यात येतोय. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, यावर आपलं काय सांगा? मी याला पुराव्यानिशी उत्तर दिलेलं आहे. किती प्रकल्प आले, किती प्रकल्पामध्ये रोजगार निर्माण झाला, हे पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे. आणि परराज्यामध्ये जे प्रकल्प गेले म्हणून सांगणार आहे ना, व्हाईट पेपर काढून चोख उत्तर देखील दिलेलं आहे. धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. कॅमेरामन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर, महा MTV मुंबई.